चांदूर रेल्वे शहरातील नगर परिषदेसमोर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा व्हावा यासाठी अविरतपणे उत्तम गवई यांनी 16 वर्ष लढा दिला. त्यांच्या लढ्याला अखेर यश आले आणि नगर परिषदेसमोर विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला परवानगी मिळाली आणि सर्व प्रक्रिया पार पडून माजी आमदार वीरेंद्र जगताप व नगराध्यक्ष निलेश सूर्यवंशी यांच्या हस्ते भूमिपूजन होऊन कामास सुरुवात झाली. परंतु कामाच्या अंदाजपत्रकानुसार काम होत नाही असे समाजभूषण उत्तम गवई यांनी शासकीय विश्रामगृह येथे सांगितले. यावेळी सर्वप्रथम माता रमाई यांच्या जयंतीनिमित्त फोटोचे पूजन व हारार्पण करण्यात आले व भारतरत्न लता मंगेशकर यांना विनम्र श्रद्धांजली देण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी समाजभूषण उत्तम गवई, माजी नगरसेवक बंडू आठवले, सिद्धार्थ चिकटे, प्रेमचंद अंबादे, सुमेध सरदार, राष्ट्रपाल मेश्राम, विजय दुर्योधन, बबन मोहोळ, हर्षला खडसे, विद्या कांबळे, जगदीश गंधे उपस्थित होते. यावेळी बोलताना समाजभूषण उत्तम गवई यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याचे काम निकृष्ट दर्जाचे होत असल्याचे सांगितले आणि सदर काम हे अंदाजपत्रकानुसार व्हायला पाहिजे असे सांगितले आणि येत्या 14 फेब्रुवारी रोजी नगर परिषदेसमोर धरणे आंदोलन करण्याचा इशारा त्यांनी दिला आहे आणि दुसऱ्या दिवसापासून आमरण उपोषण करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले. आजची बैठक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचे जे बांधकाम चांदूर नगर परिषदेला चालू आहे ते ॲज पर डिझाईन म्हणजे निर्माण झालेल्या डिझाईनप्रमाणे नाही, त्या कामात घोटाळे होत आहे असा माझा आरोप आहे आणि डिझाईनप्रमाणे बांधकाम होत नसेल तर त्या घटनेचा निषेध केल्याशिवाय आमच्यासमोर गत्यंतर नाही. म्हणून पुन्हा तातडीने नगरपालिकेने माझ्या आरोपाची गंभीराने दखल घेऊन ॲज पर डिझाईन काम करावं. तसे न झाल्यास 14 फेब्रुवारीपासून मी नगर परिषद कार्यालयासमोर कार्यकर्त्याच्या सहकार्याने धरणे निदर्शने किंवा ठिय्या आंदोलन करणार आहे. गरज भासल्यास दुसऱ्या दिवसापासून अन्न पाणी औषधी आंदोलन करेल. मी डायबिटीजचा पेशंट आहे, हार्टचा पेशंट आहे आणि शिवाय बीपीचा पेशंट आहे. माझ्या जीवनाचं चांगलं वाईट झाला येथील जबाबदारी SDOची नगरपालिका प्रशासनाने पर्यायाने आजी माझी आमदाराची असेल असे मी जाहीर करतो. बंडू आठवले, विदर्भ न्यूज, चांदूर रेल्वे.